नमस्ते विद्यार्थ्यांनो, मागील भागामध्ये आपण इयत्ता 6वीचं प्रकरण 4 अपूर्णांकांवरील क्रिया बघितलं होतं आणि त्याच्यामध्ये आपण अभ्यास केलेला होता। अभ्यासामध्ये आपण ज्या वेगवेगळ्या अपूर्णांकावर क्रिया होतात त्या सगळ्या क्रिया बघितल्या होत्या आणि त्याचा आपण सराव सुद्धा केला होता मागील भागामध्ये। तर आज आपण खेळ बघणार आहोत। खेळाद्वारे आपण अजून वेगवेगळे प्रश्न सोडवून आपले काही मुद्दे क्लिअर आपण स्पष्ट करूया मुलांनो। तर बघूया, इथे 5 वेगवेगळे खेळ दिलेले आहेत मुलांनो। तर 5 खेळापैकी आपण कोणतेही एक खेळ घेऊया। आता हे 5ही खेळ मुलांनो तुमच्या आवडीचे आहेत, परंतु आज आपण इथे घेऊया गिटारवाला खेळ। तर बघा, तो इथे बघा प्रश्न विचारलेले आहेत आणि 4 एका प्रश्नाला 4 असे पर्याय दिलेले आहेत आणि योग्य तो पर्याय आपल्याला निवडायचा आहे मुलांनो। समजा तुम्ही उत्तर बरोबर दिलं तर मुलगा त्या रंगाचं वायोलिन वाजवणार आहे, गिटार वाजवणार आहे। तर बघूया मुलांनो, आपण पहिला प्रश्न पहिला असा आहे की 21/4 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा। बघा एकदा, 21/4 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर करा। तर मुलांनो, आपण हे सगळं अभ्यासामध्ये शिकलेलोच आहोत की पूर्णांकयुक्त अपूर्णांकात आपण कसं रूपांतर करूया। तर बघा मुलांनो, 21/4 तुम्ही पण वहीमध्ये सोडवा आणि योग्य उत्तर सांगा। आपलं उत्तर काय येऊ शकते मुलांनो? तर बघा, 21/4 म्हणजेच आपण 21ला 4 ने भागूया आणि बघा मग 4च्या फाड्यामध्ये 21 येते का? 4×5 = 20 येईल। 4 सख घेतले 24, तर हे 21 पेक्षा मोठे होईल, म्हणून 4×5 = 20 आणि इथे बाकी आला आहे 1, भागाकार आलेला आहे 5। मग याला आपण कसं लिहितो मुलांनो? जेव्हा आपल्याला पूर्णांकयुक्त अपूर्णांकात लिहायचं आहे तर आपण काय लिहितो? जे आलेला भागाकार आहे तो बाजूला, बाकी आणि जे भाजक आहे ते छेदामध्ये लिहितो। म्हणजेच काय येईल? 5.1/4। त्याचं उत्तर काय आलं मुलांनो? 5.1/4। तर बघा मुलांनो, इथे 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत आणि 4 पैकी जो पहिला ऑप्शन आहे 5.1/4 आणि हे जे ऑप्शन आहे ते आपलं जे पर्याय आहे ते बरोबर आहे आपलं आणि यांचं उत्तर। म्हणून आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया मुलांनो। तर पर्याय क्रमांक 1 च्या समोर लाल रंग आहे, म्हणून आपण लाल रंगाच्या गिटारला वाजवूया। पण बघा मुलांनो, इथे बाय डिफॉल्ट हे उत्तर जे आहे मीन्स आपलं जे उत्तर आहे, उत्तर हेच आहे 5.1/4, पण इथे हे चुकीचं दिलेलं आहे। याचं उत्तर जे येणार आहे 21/4 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात रूपांतर केल्यावर आपल्याला जे मिळणार उत्तर आहे ते आहे 5.1/4। आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 2। बघा, भागाकार करताना येणारी बाकी भाजकापेक्षा कशी असायला पाहिजे? आपण सरावामध्ये आणि अभ्यासामध्ये सुद्धा बघितलेलं आहे। बरोबर मुलांना आपलं उत्तर सांगा। भागाकार करताना येणारी बाकी भाजकापेक्षा अर्धा असते, लहान असते की मोठी असते की 1 असते? तर बरोबर मुलांनो, बाकी ही नेहमी कशी पाहिजे? आपल्याला लहान पाहिजे। म्हणून भागाकार करताना येणारी बाकी भाजकापेक्षा लहान असते। म्हणजेच आपण ग्रीन वर आपण क्लिक करूया। बघा, आता ग्रीन रंगाच्या बघा आपलं उत्तर बरोबर आहे मुलांनो। आता प्रश्न क्रमांक 3 बघा, ही पट्टी कोणता अपूर्णांक दाखवते? बघा, ह्या पट्टीला तुम्ही बघा बरोबर आणि याचं आपल्याला अपूर्णांकात लिहायचं आहे। तर आपण काय करूया मुलांनो? कसं लिहितो आपण? बघा किती आहेत ते मोजायचे। 1 2 3 4 5 6 7 आहेत, म्हणजे छेदामध्ये आपल्याला 7 लिहावं लागेल। 7 एकक केलेले आहेत, त्याच्यातून जे रंगवलेले आहेत ते किती आहेत? 1 2 3 4 5। म्हणजेच याचं उत्तर आपण लिहिताना काय लिहू मुलांनो? 5/7 असं लिहूया। 7 का बरं लिहिलं? कारण इथे 7 एकक केलेले आहेत त्यांचे आणि जो रंगवलेला इथे भाग आहे मुलांना तो 1 2 3 4 5 आहे। म्हणजेच आपलं उत्तर येणार आहे 5/7। बघा, आता 4 ऑप्शन्स जे
चार जे पर्याय दिलेले आहे त्याच्यापैकी जो पहिला पर्याय आहे 5/7 हे आपलं उत्तर आहे. तर आपण 5/7 वर म्हणजेच लाल रंग आहे तर आपण लाल गिटारवर क्लिक करूया आणि आपलं उत्तर मुलांनो अगदी बरोबर आहे. तुम्ही बरोबर उत्तर दिलेलं आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक चौथा. आणि चौथा प्रश्न बघा, एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे. एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्त्याने काय होते मुलांनो? भागणे म्हणजेच त्या संख्येला त्याच्या गुणाकार व्यस्ताने. बरोबर. पहिला ऑप्शन आहे वजा करणे, दुसरा पर्याय आहे भागणे, तिसरा पर्याय आहे मिळवणे आणि चौथा पर्याय आहे गुणणे. तर काय येईल मुलांनो? बघूया पुन्हा एकदा. एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने. आपण अभ्यासामध्ये बघितलेलं आहे हे. तर गुणाकार व्यस्ताने काय होईल? गुणणे होईल. बघूया आपण. जसं आता समजा 5/2 भागीला 8/3 आहे. तर बघा याला आपण भागणे म्हणजेच काय होईल? याच्या 5/2 गुणिला 3/8 याचा आपण गुणाकार व्यस्त करूया मुलांनो. आणि याचा गुणाकार व्यस्त काय येईल? छेदाची आणि अंशाची अदलाबदली होईल आणि इथे 3/8 येईल आणि भागणे म्हणजेच इथे काय होईल? गुणणे. म्हणून पर्याय क्रमांक चौथा गुणणे बरोबर आहे. गुणणेच्या समोर पिवळ्या रंगाचं रंग आहे म्हणून आपण पिवळ्या रंगाच्या वायलिनवर क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. आता आपण वळूया पुढील प्रश्नाकडे. पुढील प्रश्न आहे 3/2 गुणिला 2/3 बरोबर किती होते? तर बघा मुलांनो 3/2 गुणिला 2/3 त्याचा गुणाकार केल्यावर किती येईल मुलांनो? सांगा. पहिला पर्याय आहे 6/3, पर्याय क्रमांक दुसरा आहे 3, पर्याय क्रमांक तिसरा आहे 1 आणि पर्याय क्रमांक चौथा आहे 0. म्हणजे बघा 3/2 गुणिला 2/3 म्हणजेच किती येईल मुलांनो? 3 दुने 6, 3 दुने 6 म्हणजेच 1. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक बरोबर अगदी बरोबर सांगितलेला आहे मुलांनो. 1 म्हणजेच निळा रंग. आपण निळ्या रंगाच्या गिटारवर क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी बरोबर आहे. तुम्ही बरोबर उत्तर सांगितलं आहे. आता बघा प्रश्न क्रमांक 6वा. 7.2/3 7.2/3 अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. तर बघा हे जे आहे याचं आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे आणि हे आपण शिकलेलोच अभ्यासामध्ये. आणि अशा प्रकारचे प्रश्न आपण सरावामध्ये सुद्धा सोडवलेले आहे. 7.2/5 तर बघा मुलांनो याचा आपण काय करतो? तिरकस गुणाकार करतो म्हणजे 7 गुणिला 5 आणि जे उत्तर येईल त्याच्यामध्ये आपण अंश मिळवतो आणि छेद जशाच्या तसा लिहितो. मग 7/5 किती होईल मुलांनो? 7/5 35 होईल. 35 मध्ये 2 मिळवले 35, 36, 37 येईल. 37/5 म्हणजे आपलं उत्तर काय येईल? 37/5. बघा पुन्हा एकदा आपण काय केलं? 5 गुणिला 2 केलं. बघा इथे 5/7 35 आणि 35 मध्ये अंश मिळवले, 35 मध्ये 2 मिळवले तर 37 होणार आहे. आणि जो छेद आहे तो जशाच्या तसा म्हणजे आपलं जे उत्तर आहे समजा 7.2/5 याचा अंशाधिक अपूर्णांकात किती येईल मुलांनो? 37/5. तुम्ही बरोबर सांगितलं आहे. आणि बघा आपण पर्याय क्रमांक 1 वर क्लिक करूया आणि 1 म्हणजे 37/5 च्या समोर लाल रंग आहे म्हणजे लाल गिटारवर क्लिक करूया आणि उत्तर आपलं अगदी बरोबर आहे. आता बघूया प्रश्न क्रमांक 7वा. बघा 7वा प्रश्न काय आहे? 5/9 भागीला 2/3 बरोबर क्वेश्चन मार्क म्हणजे बरोबर किती येईल मुलांनो? समजा 5/9 ला आपण 3/2 ने गुणलं तर आपलं उत्तर किती येईल मुलांनो? बघा इथे 4 पर्याय दिलेले आहे
आणि पहिला पर्याय आहे 30/14, दुसरा आहे 27/10, तिसरा आहे 15/18 आणि चौथा आहे 10/27. तर बघा 4 पैकी आपल्याला योग्य पर्याय तुम्ही सांगा लवकर. तर इथे बघा काय आहे मुलांनो, 7.5 इथे काय आहे मुलांनो, 5/9 भागीला 3/2 आहे. तर बघा इथे आपण 5/9 भागीला आहे त्याचा गुणाकार करूया. जेव्हा भागणे म्हणजेच गुणणे, तर गुणणे करतो तर याचा काय होईल, गुणाकार व्यस्त होईल, म्हणजेच अंशाची संख्या छेदामध्ये जाईल आणि छेदाची संख्या अंशामध्ये जाईल, म्हणजे 3/2चं काय होईल, 2/3. तर बघूया इथे 5×2 आणि खाली येईल 9×3 येईल मुलांनो. तर 5 दुने अगदी बरोबर 5 दुने 10 आणि 9 तिरी 27. म्हणजे काय उत्तर मिळालेलं आहे मुलांनो, 10/27 हे उत्तर अगदी बरोबर काढलेलं आहे तुम्ही. म्हणजे 4 पर्यायापैकी बघा आता 10/27 हे उत्तर आहे. तर पर्याय क्रमांक 4 म्हणजे पिवळ्या याच्यावर आपण क्लिक करूया आणि आपलं उत्तर अगदी योग्य आहे. आता बघा 8वा प्रश्न, जेव्हा 2 संख्यांचा गुणाकार 1 असतो, समजा कोणत्याही 2 संख्या आहेत आणि त्याचा गुणाकार 1 असतो, तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या डॅश असतात. बघा पुन्हा एकदा प्रश्न बघूया. जेव्हा 2 संख्यांचा गुणाकार 1 असतो, समजा 2 संख्यांचा गुणाकार 1 असतो, तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या डॅश असतात. काय असतात मुलांनो, गुणाकार 1 आला म्हणजेच ते त्याच्या पहिला ऑप्शन आहे गुणाकार व्यस्त, दुसरा ऑप्शन आहे छेदनस्थानी, तिसरा ऑप्शन आहे अंशस्थानी आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी एकही नाही. तर बघा 4 ऑप्शन म्हणजेच पर्याय, आपल्याला इथे 4 पर्याय दिलेले आहे आणि योग्य पर्याय अगदी बरोबर सांगितलाय मुलांना तुम्ही. जेव्हा 2 संख्यांचा गुणाकार 1 केव्हा असतो, जेव्हा त्या संख्येचा एकमेकींचा गुणाकार व्यस्त असतो. 5/8 आहे. तर आता बघा याचा आपण गुणाकार व्यस्त करूया. याचा गुणाकार व्यस्त काय येईल आणि आपलं उत्तर काय येईल मुलांनो, 1. 8×45 8×45 म्हणजेच पर्याय क्रमांक 1 हे बरोबर आहे. आपण आता गुणाकार व्यस्त म्हणजे जेव्हा 2 संख्यांचा गुणाकार 1 असतो, तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त असतात. आपण 1 वर क्लिक करूया. आता आपण बघा प्रश्न क्रमांक 9 बघूया. संख्या रेषेवर 3/8, 3/5, 7/8 हे अपूर्णांक दाखवण्यासाठी संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे किती समान भाग करावे लागतील. समजा आपल्याला आता संख्या रेषेवर ह्या 3 संख्या दाखवायच्या आहेत. कोणत्या कोणत्या, 3/8, 5/8 आणि 7/8. तर आपण एककाचे किती भाग करू मुलांनो, एककाचे आपण 8 भाग करू. कारण एककाचे किती भाग करावे लागतात, जितकी संख्या छेदनस्थानी लिहिलेली आहे तितकी. म्हणजे इथे छेदनस्थानी 8 आहे म्हणून आपण याचे 8 असे एककाचे भाग करूया. म्हणजेच बघा 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यापैकी पर्याय क्रमांक 3 8 हे आपलं तुम्ही अगदी बरोबर सांगितलेलं आहे. आपण 8 वर क्लिक करूया. बघा मुलांना शेवटचा प्रश्न, 9/6 गुणिला 6/8 बरोबर किती येईल. तर याच्यामध्ये आपण काय करूया मुलांनो, बघा इथे 6 6 सारखे आहे, कट होईल म्हणजे उत्तर येणार याचं 9 8. बघा इथे 9/6 गुणिला 6/8, तर सारखी सारखी संख्या कट झाली आणि उत्तर आपलं येणार आहे 9/8. आणि 4 पर्याय दिलेले आहेत इथे, 3/6, दुसरा पर्याय आहे 9/8 आणि पर्याय क्रमांक 3 आहे 54/8 आणि पर्याय क्रमांक 4 आहे 18/8. तर बघा मुलांनो
9/8 म्हणजे पर्याय क्रमांक 2 वर आपण क्लिक करूया आणि पर्याय क्रमांक 2च्या समोर ग्रीन कलरचा आहे, आपण ग्रीनवर क्लिक करूया आणि उत्तर आपले बरोबर आहे. तर मुलांनो, इथे खेळामध्ये तुम्ही सगळेच उत्तर बरोबर दिलेले आहेत आणि तुम्हाला खेळ खेळताना मजा सुद्धा आली असेल आणि असंच तुम्ही अभ्यास करत राहा मुलांनो. आता खेळानंतर मुलांनो इथे आपण एक छोटीशी परीक्षा देऊया आणि बघूया तुमचा किती अभ्यास सराव झालेला आहे. तर इथे सुद्धा आपल्याला परीक्षेमध्ये बघा प्रश्न विचारलेले आहे आणि प्रत्येकी प्रश्नांचे 4 असे पर्याय दिलेले आहे. आपल्याला योग्य तो पर्याय निवडायचा आहे मुलांनो. तर इथे बघा पहिला प्रश्न आहे 3/2 गुणिला 2/3 बरोबर किती होईल. तर इथे बघा मुलांनो, पहिला पर्याय आहे 6/3, दुसरा पर्याय आहे 3 आणि तिसरा पर्याय आहे 1 आणि चौथा पर्याय आहे 0. तर बघा इथे गुणलेला आहे, आपण कोणत्याही संख्येला गुणलेला आहे, कशाने? त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणलेला आहे. तर उत्तर सांगा मुलांना पटकन काय येईल. बरोबर 1 उत्तर सांगितलेलं आहे, कारण 3/2 याचा गुणाकार व्यस्त किती येईल? 2/3. म्हणजे कोणत्याही संख्येला त्याच्या 3/2 ला आपण त्याच्या गुणाकार व्यस्ताने गुणल्यावर उत्तर नेहमी 1 येते. आता आपण पुढील प्रश्न बघूया. प्रश्न क्रमांक दुसरा आहे 9/6 गुणिला 6/8 किती येणार आहे मुलांनो. बघा असाच सेम प्रश्न आपण खेळामध्ये बघितला होता. तर 9/6 गुणिला 6/8. चला पटापट तुम्ही वहीमध्ये करा. वहीमध्ये करायची नाही, ओरली तुम्ही उत्तर सांगू शकता, एकदम ओरली सांगू शकता. व्हेरी गुड, तुम्ही सांगितलेलं उत्तरावर मी क्लिक करते. म्हणजे बघा इथे 6 कट होईल, उत्तर येणार आहे 9/8. म्हणजेच 9/8 म्हणजे तुम्ही सांगितलं पर्याय क्रमांक 2 वर मी क्लिक केलेला आहे. भागाकार करताना येणारी बाकी भाजकापेक्षा लहान असते, म्हणजे तुम्ही सांगितलेलं आहे पर्याय क्रमांक 2. आता आपण प्रश्न क्रमांक 4 बघूया. चौथ्यामध्ये बघा 5/9 भागिला 3/2. तर बघा भागणे म्हणजेच काय? बरोबर डॅश किती उत्तर येणार आहे? तर 5/9 भागिला 3/2 किती येईल? चला पटपट करा आणि उत्तर सांगायचे. 4 पर्याय दिलेले आहेत आपल्याला. पहिला पर्याय आहे 30/14, दुसरा पर्याय आहे 27/10 आणि तिसरा पर्याय आहे 15/18 आणि चौथा पर्याय आहे 10/27. तर बघा इथे 5/9 भागिला 3/2 केलं तर किती उत्तर येईल मुलांनो? भागणे म्हणजे गुणणे, तर गुणाकार व्यस्त केला तुम्ही आणि उत्तर किती येईल? अगदी बरोबर उत्तर सांगितलेलं आहे मुलांनो. तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी करत आहे. म्हणजे हे भागाकार आहे, याचा आपण गुणाकार व्यस्त करूया आणि गुणाकार व्यस्त मध्ये तुम्ही सांगितलं अंश आणि छेदाची आपण बघितलं आहे अदलाबदल होते, म्हणजे 2/3 येईल आणि इथे 5 दुने 10, 9 तिरी 27. म्हणजे अगदी बरोबर तुम्ही उत्तर सांगितलेलं आहे. आपण बघूया, त्याच्यावर क्लिक करूया, म्हणजे पर्याय क्रमांक 4 वर क्लिक करूया. आता आपण प्रश्न क्रमांक 5 बघूया. 5व्यामध्ये बघा संख्या रेषेवर 3/8, 5/8 आणि 7/8 हे अपूर्णांक दाखवण्यासाठी संख्या रेषेवर प्रत्येक एककाचे किती समान भाग करावे लागतील? बघा आपण बघितलं आहे, आपल्याला संख्या रेषेवर 3 संख्या दाखवायच्या आहेत, 3/8, 5/8 आणि 7/8. तर मुलांना एककाचे किती भाग करावे लागेल? अगदी बरोबर सांगितलेलं आहे तुम्ही. पर्याय क्रमांक 3 म्हणजे छेदामध्ये जितकं लिहिलेलं आहे तितके भाग करावे लागतील इथे. आता 6वा प्रश्न बघूया. एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने वजा करणे आहे का? भागणे, मिळवणे की गुणणे हे आपण बघितलेलं आहे. अगदी बरोबर उत्तर तुम्ही सांगितलं आहे. म्हणजे एखाद्या संख्येला अपूर्णांकाने भागणे म्हणजे त्या संख्येला त्या अपूर्णांकाच्या गुणाकार व्यस्ताने गुणणे होय. आता बघूया प्रश्न 7वा.
ही पट्टी कोणत्या अपूर्णांकात दाखवते मुलांनो? बघा ही पट्टी बघा कोणता अपूर्णांक दाखवेल? तर बघा इथे मोजा किती आहेत, उत्तर सांगा मला बरोबर. बरोबर आहे 7. 7 छेदामध्ये 7 येईल आणि किती अंशामध्ये किती येईल? 1 2 3 4 5. म्हणजेच उत्तर किती? बरोबर उत्तर सांगितलंय तुम्ही 5/7. कारण एकेकाचे किती भाग आहेत? इथे 7 भाग आहेत. बघा 1 2 3 4 5 6 7. 7 पैकी रेखांकित भाग किती आहेत? 5 आहेत. अंशामध्ये 5 लिहूया. मग आता आपण 8वा प्रश्न बघूया. प्रश्न 8वा काय आहे मुलांनो? जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या डॅश असतात. म्हणजे बघा कोणत्याही संख्येचा समजा गुणाकार 1 असतो तर त्या संख्या एकमेकींच्या काय असतात? बघा पहिला पर्याय आहे गुणाकार व्यस्त, दुसरा पर्याय आहे छेदनस्थानी, तिसरा आहे अंशस्थानी आणि चौथा आहे यापैकी एकही नाही. तर योग्य पर्याय सांगा मुलांनो. बरोबर, अगदी बरोबर सांगितलेलं आहे तुम्ही. म्हणजे जेव्हा दोन संख्यांचा गुणाकार 1 असतो तेव्हा त्या संख्या एकमेकींच्या गुणाकार व्यस्त असतात. आता आपण बघूया प्रश्न क्रमांक 8वा. 8वा प्रश्न काय आहे? 7.2/5 अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करा. बघा हे पटकन झटपट तुम्ही आपल्या वहीवर सोडवा. 7.2/5 याचा आपल्याला अंशाधिक अपूर्णांकात रूपांतर करायचं आहे. पर्याय क्रमांक 1. आता शेवटचा प्रश्न आहे मुलांनो परीक्षेचा. बघा 21/4 पूर्णांकयुक्त अपूर्णांकात याचं आपल्याला रूपांतर करायचं आहे. तर बघा 21/4. तर बघा आपण करा वहीमध्ये. तुम्ही काय कराल? 21ला 4नी भागायचं आहे. मग बघा इथे 4च्या फाड्यामध्ये 21 केव्हा येतात? 4×5 इथे 20 घेऊया मुलांनो. 4×5 20 बाकी 1 म्हणजे आपण उत्तर काय लिहू? 5.1/4. 5.1/4 हे उत्तर येते मुलांनो. तर बघा हे पहिलं उत्तर आहे आपलं. बरोबर आहे 5.1/4. तर आपण याच्यावर क्लिक करूया. पण इथे थोडा मिस्टेक आहे मुलांनो. इथे आपल्याला हे आन्सर दाखवते बरोबर, पण हेच उत्तर बरोबर आहे. कारण इथे बघा 5/20 20 मध्ये 1 टाकलं तर 21.4 येईल. म्हणजे तुम्ही 10 प्रश्न सोडवलेली आहेत. आपण बघूया. बघा मुलांनो आपण 10 प्रश्न सोडवलेली आहेत आणि एकूण प्रश्न 10 पैकी आपले सोडवलेले प्रश्न 10 सोडवले आहे आणि आपले उत्तर 10ही बरोबर आहेत मुलांनो. इथे चुकीने न आलेला आहे कारण एकच जो प्रश्न बरोबर होता पण त्याचं उत्तर जे आहे ते चुकीचं टिक केलं, चुकीचं त्यांनी दाखवलेलं होतं. जो शेवटचा 10वा प्रश्न आहे तो आपलं उत्तर अगदी बरोबर आहे मुलांनो.